लहानपणापासूनच आरव खूप शांत स्वभावाचा होता. घरात सगळे असले तरी त्याला नेहमी स्वतःला एकटं वाटायचं. आई वडील कामात व्यस्त असायचे. मित्र फक्त गरज असेल तेव्हाच बोलायचे. आणि हळूहळू त्याने स्वतःच्या मनात एक वेगळीच दुनिया तयार केली होती. बाहेरून तो नेहमी हसत असायचा, पण आतून मात्र तो रोज तुटत होता. कॉलेजमध्ये गेल्यावर त्याला वाटलं होतं की आता आयुष्य बदलेल, नवीन मित्र मिळतील, कोणीतरी मन समजून घेणारं भेटेल. पण तिथेही त्याच्या वाट्याला फक्त दुर्लक्ष झालं. सगळे त्याच्याशी बोलायचे, पण कुणी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. वर्गात गोंधळ चालायचा आणि तो शेवटच्या बकावर शांत बसून खिडकीतून बाहेर बघत राहायचा. पावसाची थेंब त्याला नेहमी स्वतःसारखे वाटायचे, कारण तेही आवाज न करता खाली पडत होते. एक दिवस त्याच्या आयुष्यात सायली आली. ती खूप बोलकी होती, सतत हसत राहायची आणि पहिल्यांदाच कुणीतरी आरवला, तू एवढा शांत का असतोस असं विचारलं होतं. त्या छोट्याशा प्रश्नाने त्याच्या मनात वर्षानुवर्षे बंद असलेली दार हळूहळू उघडायला सुरुवात झाली. दोघांची मैत्री वाढू लागली. सायली त्याच्यासोबत कॅन्टीन मध्ये बसायची, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी ऐकायची आणि आरव पहिल्यांदाच आयुष्यात स्वतःला महत्वाचा समजू लागला. त्याला वाटायला लागलं की आता त्याचं एकटेपण संपेल, पण नशीब कदाचित त्याच्यासोबत अजून खेळ खेळत होतं. एक दिवस सायली अचानक कॉलेजला येणं बंद झाली. सुरुवातीला आरवला वाटलं ती आजारी असेल, पण दिवस गेले, आठवडे गेले, तरी तिचा काहीच पत्ता नव्हता. शेवटी त्याने तिच्या मैत्रिणीकडून विचारलं, तेव्हा त्याला समजलं की तिच्या वडिलांची बदली झाली आणि ती दुसऱ्या शहरात निघून गेली. हे ऐकून आरव पूर्णपणे तुटला. कारण पहिल्यांदा ज्याच्याशी त्याने मन जोडलेलं होतं, ती व्यक्ती कोणताही निरोप न घेता दूर गेली होती. त्या रात्री त्याने स्वतःला खोलीत बंद केलं आणि खूप रडला, पण त्याच्या डोळ्यातले अश्रू पाहायला तिथे कोणी नव्हतं. दिवसेदिवस तो आणखी शांत होत गेला. मित्रांनी त्याला अति ॲटिट्यूड दाखवतो असं समजायला सुरुवात केली, पण खरं म्हणजे तो आतून इतका तुटला होता की आता त्याला कोणाशी बोलायचीही भीती वाटू लागली होती. घरी सुद्धा कोणाला त्याच्या मनात काय चाललंय हे कधी समजलं नाही, कारण तो नेहमी मी ठीक आहे एवढंच बोलायचा. रात्री मात्र तो छताकडे बघत तासनतास जागा राहायचा. मनात हजारो विचार यायचे. आपण एवढे एकटे का आहोत? कोणाला खरंच आपली गरज आहे का? आपण नसू तर कुणाला फरक पडेल का? अशा प्रश्नांनी त्याचं मन रोज पोखरलं जात होतं. एक दिवस तो पावसात भिजत रस्त्यावर चालत होता. आजूबाजूला लोक त्याच्या माणसासोबत हसत होते आणि तो मात्र गर्दीत असूनही एकटाच होता. अचानक त्याच्या नजरेसमोर एक लहान मुलगा आला, जो रस्त्याच्या कडेला बसून रडत होता. आरव त्याच्या जवळ गेला आणि विचारलं, काय झालं? मुलगा रडत म्हणाला, आई हरवली. तेव्हा आरवने त्याला शांत केलं. त्याचा हात धरून त्याला शोधत राहिला आणि काही वेळाने त्या मुलाची आई मिळाली. मुलाने आरवला मिठी मारली आणि हसून दादा धन्यवाद म्हटलं. त्या छोट्याशा क्षणी आरवच्या मनात काहीतरी बदललं, कारण खूप दिवसांनी त्याला कोणासाठी तरी महत्वाचं असल्यासारखं वाटलं होतं. त्या दिवसानंतर त्याने स्वतःला एका खोलीत बंद करून घेणं कमी केलं. तो जवळच्या अनाथाश्रमात जाऊ लागला. तिथल्या मुलांसोबत वेळ घालवू लागला. त्याच्यासोबत खेळताना त्याला स्वतःचं दुःख थोडा वेळ विसरायला लागलं. मुलं त्याच्यासोबत हसायची, त्याला पाहून धावत यायची आणि आरवच्या आयुष्यात पहिल्यांदाच आपलं असं काहीतरी निर्माण होत होतं. एक दिवस अनाथाश्रमातील एका छोट्या मुलीने त्याला विचारलं, दादा, तुम्ही नेहमी एकटे का बसता? हा प्रश्न ऐकून तो काही क्षण शांत राहिला, कारण हेच तर त्याच्या आयुष्याचं सत्य होतं. तो हलकसा हसला आणि म्हणाला, कारण मला वाटायचं की माझ्यासोबत कुणी नाही. तेव्हा ती छोटी मुलगी त्याचा हात पकडून म्हणाली, आम्ही आहोत ना. हे ऐकताच आरवच्या डोळ्यात पाणी आलं, कारण आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी त्याला स्वतःच मानलं होतं. त्या रात्री अनेक वर्षांनी तो शांत झोपला. आता तो रोज सकाळी उठून जगण्याचं कारण शोधू लागला होता. त्याने पुन्हा चित्र काढायला सुरुवात केली, गाणी ऐकायला सुरुवात केली, स्वतःशी बोलणं थांबवून लोकांमध्ये मिसळायला सुरुवात केली. जखमा अजूनही होत्या, पण आता त्या जखमांवर मायेचा हात ठेवणारी काही माणसं त्याच्यासोबत होती.
काही महिन्यांनी अचानक त्याला सायलीचा मेसेज आला. कसा आहेस? एवढा छोटासा मेसेज होता, पण एकेकाळी हा मेसेज मिळाला असता तर तो कदाचित पुन्हा त्या जुन्या आठवणींमध्ये हरवला असता. मात्र आता तो बदलला होता. त्याने फक्त मी ठीक आहे आणि आशा करतो तूही आनंदात असशील एवढंच उत्तर दिलं. कारण आता त्याला समजलं होतं की काही लोक आयुष्यात येतात फक्त आपल्याला स्वतःची किंमत शिकवण्यासाठी, कायम सोबत राहण्यासाठी नाही. आरव आता पूर्वीसारखा एकटा नव्हता, कारण त्याने स्वतःला स्वीकारलं होतं. त्याला समजलं होतं की एकटेपण ही शिक्षा नाही, कधी कधी ते स्वतःला ओळखण्याची संधी असते. रात्री अजूनही तो छताकडे बघायचा, पण आता त्याच्या डोळ्यात अश्रू नसून शांतता असायची. कारण त्याने शिकून घेतलं होतं की जगात सगळ्यांनाच कुणीतरी समजून घेणारं हवं असतं, पण जोपर्यंत आपण स्वतःला समजून घेत नाही तोपर्यंत कुणीही आपल्याला पूर्णपणे समजू शकत नाही. आणि त्या दिवसानंतर आरवने कधी स्वतःला एकटं समजलं नाही, कारण त्याच्या मनात आता दुःखापेक्षा जगण्याची आशा जास्त होती. आरवचं आयुष्य आता हळूहळू बदलत होतं. अनाथ आश्रमातील मुलांमुळे त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू यायला लागलं होतं, पण मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही काही जखमा जिवंत होत्या, ज्या तो कोणालाही दाखवत नव्हता. दिवस चांगले जात होते, पण रात्री अजूनही काही आठवणी त्याला शांत झोपू देत नव्हत्या. कधी सायलीची आठवण, कधी जुने दिवस, कधी स्वतःवरचाच राग. त्याला वाटायचं की आयुष्यभर आपण फक्त लोकांना गमावत आलो. एक दिवस अनाथाश्रमात एक नवीन मुलगा आला. त्याचं नाव विहान होतं. तो खूप शांत होता, कोणाशी बोलत नव्हता आणि सतत एकटाच बसून राहायचा. आरव त्याच्याकडे पाहत राहिला, कारण त्याला त्या मुलांमध्ये स्वतःचं जुनं रूप दिसत होतं. अनेक दिवस प्रयत्न करूनही विहान कोणाशी बोलत नव्हता. शेवटी एक दिवस आरव त्याच्या बाजूला जाऊन शांत बसला. काही वेळ दोघं काहीच बोलले नाहीत. मग आरव हळू आवाजात म्हणाला, मनात खूप काही असतं ना, पण बोलायला कुणी नसतं. हे ऐकताच विहानच्या डोळ्यात पाणी आलं, कारण पहिल्यांदाच कुणीतरी त्याच्या मनातलं शब्दाशिवाय समजलं होतं. त्या दिवसापासून विहान आरव सोबत राहू लागला. हळूहळू तो बोलू लागला, हसू लागला आणि आरवला जाणवलं की आपण जे दुःख सहन केलं ते कदाचित दुसऱ्याला समजून घेण्यासाठीच होतं. एक रात्री विहानने आरवला विचारलं, दादा, तुमचं स्वतःचं घर नाही का? हा प्रश्न ऐकून आरव काही क्षण शांत झाला, कारण खरं तर त्याच्याकडे घर होतं, पण आपलेपणा नव्हता. तो हलकसा हसून म्हणाला, आता आहे ना, तुम्ही सगळे आहात. विहान लगेच त्याला मिठी मारून रडू लागला. त्या छोट्याशा मिठीत आरवला आयुष्यभर हरवलेली ऊब मिळाली. काही दिवसांनी अनाथाश्रम चालवणाऱ्या काकांनी आरवला सांगितलं की पैशाच्या अडचणीमुळे कदाचित आश्रम बंद करावं लागेल. हे ऐकून आरवच्या पायाखालची जमीन सरकली, कारण हेच तर एक ठिकाण होतं जिथे त्याला स्वतःचं अस्तित्व सापडलं होतं. त्या रात्री तो पूर्ण रात्र झोपू शकला नाही. सकाळी उठून त्याने एक मोठा निर्णय घेतला. त्याने सोशल मीडियावर मुलांचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली, लोकांना त्यांच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली आणि हळूहळू लोक मदतीसाठी पुढे येऊ लागले. काही दिवसातच इतकी मदत जमा झाली की आश्रम बंद होण्यापासून वाचला. त्या दिवशी सगळी मुलं आनंदाने आरवभोवती नाचत होती आणि विहान मोठ्याने म्हणाला, आपले दादा हिरो आहेत. हे ऐकून आरवच्या डोळ्यात पाणी आलं, कारण आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी त्याच्याकडे अभिमानाने पाहत होतं. त्याला आता समजलं होतं की एकटेपणापासून बाहेर पडायचं असेल तर स्वतःच्या दुःखात हरवून न जाता दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश बनावं लागतं. काही महिन्यांनी आरवच्या आईचा फोन आला. ती रडत म्हणाली, तू इतका दूर का गेलास रे? हे ऐकून आरवच्या मनात वर्षानुवर्षे साचलेलं दुःख बाहेर आलं. तो शांत आवाजात म्हणाला, मी दूर गेलो नाही आई, फक्त कधी कुणी जवळ आलंच नाही. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती, कारण कदाचित पहिल्यांदाच त्याच्या आईला त्याच्या मनातलं दुःख समजलं होतं. काही दिवसांनी त्याची आई वडील आश्रमात आले. मुलांमध्ये हसणारा आरव पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आईने त्याचा हात धरून विचारलं, एवढं सगळं एकट्याने कसं सहन केलंस? आरव हलकस हसला,
आणि म्हणाला, एकटेपणा माणसाला खूप काही शिकवतो आई. स्वतःला सावरणंही आणि दुसऱ्यांना आधार देणंही. त्या दिवशी अनेक वर्षांनी त्याच्या आईने त्याला मिठी मारली आणि आरव आतून पूर्णपणे तुटलेला मुलगा पुन्हा एकदा जिवंत झाला. आता त्याच्या आयुष्यात अजूनही समस्या होत्या. काही रात्री अजूनही कठीण असायच्या. पण फरक एवढाच होता की आता त्याच्याकडे जगण्याचं कारण होतं. त्याला माहिती होतं की काही माणसं त्याची वाट पाहत आहेत. काही चेहरे त्याला पाहून हसतात आणि काही छोट्या हातांना त्याच्या आधाराची गरज आहे. त्या रात्री तो आश्रमाच्या गच्चीवर बसून आकाशाकडे पाहत होता. थंड वारा वाहत होता आणि खूप दिवसांनी त्याच्या मनात एक वेगळी शांतता होती. कारण त्याला आता समजलं होतं की आयुष्यात सगळं मिळणं महत्वाचं नसतं. कधी कधी तुटूनही दुसऱ्यांसाठी उभं राहणं हेच खरं जगणं असतं. तर कशी वाटली कथा? नक्की